शरीर सक्षमपणे सर्व कार्य करण्यास तयार नसेल तर त्याला आपण शारीरिक दारिद्र्य म्हणतो. की माझी डोळे पाहण्यास समर्थ नाहीये, माझी कान ऐकण्यास समर्थ नाहीये, माझी नाक गंध ग्रहण करण्यामध्ये समर्थ नाहीये, माझी जिव्हा रस ओळखण्यामध्ये असमर्थ आहे, माझी त्वचा स्पर्शज्ञान ग्रहण करण्यामध्ये सक्षम नाहीये. किंवा त्याचप्रमाणे आपल्या शरीराची ज्या काय अंग प्रत्यंग आहेत ते खूप मौलिक आहेत का, आणि ही मौलिक सर्व ही अमौलिक कार्य करण्यासाठीच भगवंताने आपल्याला दिलेली आहे.